हॅलो गाईज, मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा. कारण थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये गाजर यायला सुरुवात झाली आणि नवीन सीझनचा पहिला आपला गाजराचा हलवा आहे. तर चला, नेहमी गाजराचा हलवा बनवताना आपण त्यामध्ये खवा तूप खूप जास्त प्रमाणात वापरतो, कारण खायला खूप जास्त टेस्टी लागतो म्हणून. पण आज आपण कमीत कमी साहित्य वापरून गाजराचा हलवा बनवणार आहोत. तर रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वात अगोदर मी अर्धा किलो गाजर घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेत आणि इथे पाहू शकतात की मी मीडियम साईजचे गाजर घेतलेले आहेत. खूप जास्त मोठे घ्यायचे नाहीत. आणि गाजरांना हे जे धागे दोरे असतात, त्याचबरोबर यामध्ये छोटे छोटे पांढऱ्या रंगाचे खडेसुद्धा असतात. जे इथे पांढरे डॉट दिसत आहेत त्याच ठिकाणी चमकणारे पांढऱ्या रंगाचे खडे असतात. कधीतरी खाताना हलव्यामध्ये लागतात. तर त्यासाठी आपण हे पूर्ण जे गाजर आहेत ते आलू कटरने काढून घेऊयात वरचे साल, जेणेकरून हे दोरेसुद्धा निघून जातील आणि जे व्हाईट कलरचे खडे असतात ते सुद्धा यामधून निघून जातील. जेव्हा पण गाजराचा हलवा बनवाल तेव्हा नेहमी गाजर हा लाल रंगाचा बघून घ्या आणि थोडासा खाऊन बघा की तो गोड आहे की नाही, आणि नंतरच विकत घ्या. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात की मी गाजराचा हलवा बनवण्यासाठी गाजर पूर्ण छिलून घेतले, म्हणजेच वरचे साल पूर्ण गाजरांचे काढून घेतलेले आहेत. आत्ता आपल्याला हे खिसून घ्यायचेत. गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी मोठ्या खिसणीचा वापर केलेला आहे, जिचे धागे थोडेसे दोरे मोठे मोठे पडतात. जेव्हा पण आपण खोबरं किंवा गाजर खिसून घेताल तर लांब लांब असे दोरे पडतील. असं गाजर खिसून घेतलंय, एकदम बारीक खिसून घेतलेलं नाही. त्यानंतर गॅसवरती कढाई चांगली गरम करून घेतली आणि 2 चमचे एवढं तूप टाकून घेतलेलं आहे. तूप खूप कमी वापरायचं आहे आपल्याला. भरपूर तूप टाकलं म्हणजे गाजराचा हलवा चांगलाच होईल असं नाही. कमी तुपामध्ये सुद्धा खूप चांगला असा गाजराचा हलवा बनवून तयार होतो. इथे आपलं तूप वितळून झालेलं आहे. मोठ्या चमच्याने मी 2 चमचे एवढं घेतलेलं आहे. त्यानंतर तुपामध्ये मी गाजर खिसलेलं टाकून घेते. जेवढं तुम्ही गाजर घेताय, अर्धा किलो 1 किलो, त्याप्रमाणे तुम्ही तुपाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकतात. गाजराचा खीस तुपामध्ये टाकल्याच्या नंतर लगेचच आपल्याला हे परतवून घ्यायचे. लक्षात ठेवा, वितळलेल्या तुपामध्येच आपल्याला गाजराचा खीस टाकायचा आहे. घट्ट तुपामध्ये टाकू नका. आणि जवळजवळ आपल्याला 2 ते 3 मिनिट हे परतवून घ्यायचे. पूर्ण जे वितळलेलं तूप आहे ते पूर्ण आपल्या खिसलेल्या गाजरांना लागलं पाहिजे. आणि भाजताना गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करा. खूप जास्त फुल स्पीडवरती भाजू नका, कारण आपला गाजराचा हलवा बनवायचा आहे. त्यामध्ये मग थोडासा करपट असा वास येईल, म्हणून मीडियम गॅसवरतीच भाजून घ्या. इथे मी 2 इलायची टाकलेल्या आहेत, तर इथे मी साबूत इलायची टाकलेत. तुम्ही जर इलायची पावडर टाकणार असाल तर जेव्हा साखर टाकतो त्यावेळेस टाका. पण मी इथे इलायची टाकलेली आहे, पावडर नाही. त्यामुळे मी तुपामध्ये लगेचच टाकून घेतली गाजराच्या खिसामध्ये आणि भाजून घेते. तर जवळजवळ मी 2 ते 3 मिनिट भाजून घेतल्याच्या नंतर यावरती झाकण ठेवून मीडियम गॅस केला व त्यानंतर 3 मिनिट शिजवून घेतलं. इथे तुम्ही पाहू शकतात की 3 मिनिटानंतर आपला जो गाजराचा हलवा आहे तो अर्धा शिजलेला आहे. म्हणजे 50% गाजराचा हलवा आपला शिजलेला आहे. याच्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही. पुन्हा एकदा झाकण काढल्याच्या नंतर मी परत मिक्स करून घेते. आत्ता यामध्ये आपल्याला सुंठ पावडर टाकायची आणि त्याचबरोबर काजू आणि बदामसुद्धा यामध्ये मिक्स करायचे. तुम्ही हवं तर काजू आणि बदाम तुपामध्ये अगोदर थोडेसे फ्राय करून घ्या आणि नंतर वाटून टाकले तरीसुद्धा चालतील, किंवा असेच टाकले तरीसुद्धा चालतील. फक्त थोडेसे गाजराचा हलवा तयार झाल्याच्या नंतर थोडेसे कच्चे असायला हवेत. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात की अर्धा किलोसाठी मी पाऊण वाटीपेक्षाही थोडंसं कमी घेतलेली आहे साखर. आणि वाटी पहा, वाटी माझी छोटी आहे. तुम्ही मोठी वाटी घेताल तर खूप जास्त गोड होईल हलवा. साखर कमीत कमी वापरा. खूप जास्त गोड झाला म्हणजे हलवा चांगला झाला असं नाही. गोडाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा, तर गाजराचा हलवा खायलासुद्धा खूप भारी लागतो. साखर टाकल्याच्या नंतर 3 ते 4 मिनिट मी व्यवस्थित परतवून घेते आणि पूर्ण आपली साखर वितळायला लागली की त्यावेळेस मी यावरती सुंठ पावडर टाकली. तुम्ही हवं तर थोडीशी अगोदर टाकली तरीसुद्धा चालेल, किंवा गाजराचा हलवा पूर्ण तयार झाला आणि परातीत काढून घ्यायच्या अगोदर 1 ते 2 मिनिटांनं टाकलं तरीसुद्धा चालते.
इथे तुम्ही पाहू शकतात की आपली पूर्ण जी साखर आहे ती वितळलेली आहे आणि साखर वितळल्याच्या नंतर थोडंसं पातळ म्हणजे चिकट होतं आणि इथे तुम्ही पाहू शकतात की आपला हलवा थोडासा चिपचिपा दिसत आहे. तर यावरती झाकण ठेवून पुन्हा एकदा आपल्याला मीडियम गॅसवरती याला शिजवून घ्यायचं आहे. 1-2 वेळेस झाकण काढून तुम्ही हलवा परतवून घ्या व त्यानंतर जोपर्यंत आपल्या हलव्यामधील पूर्ण साखर ही घट्ट होत नाही म्हणजेच आपल्या कढईमध्ये थोडंसं पण साखरेचं पाणी राहिलं नाही पाहिजे, पूर्ण हलव्यामध्ये साखर अब्जर्व झाली पाहिजे, तेव्हाच आपला हलवा तयार होतो. आणि इथे तुम्ही पाहू शकतात की खाली कढईमध्ये तुम्हाला चिकट साखरेचं पाणी किंवा तूप खूप जास्त दिसणार नाही. एकदम घट्टसर असा आपला हलवा बनवून तयार झाला आहे. लक्षात ठेवा, पूर्ण आपल्याला गाजर शिजवायचं नाही, तर 80% गाजर शिजलेलं पाहिजे आणि 20% कच्चं, तर खायला खूप भारी लागतं. इथे आपला हलवा तयार झालेला आहे. तर इथे हलवा तयार झाल्याच्या नंतर इथे मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे. तुम्ही तुमच्याकडे जे कोणतं भांडं आहे त्यामध्ये काढून घ्या. गाजराचा हलवा भरपूर जणांना गरम गरम खायला आवडतो, भरपूर जणांना थंड खायला आवडतो. तर तुम्हाला कशा प्रकारे खायला आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग इथे मी गाजराचा हलवा पूर्ण काढून घेते वाटीमध्ये आणि त्यानंतर आपण फायनल लुक पाहूयात की आपला गाजराचा हलवा कशा प्रकारे दिसत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपल्या गाजराच्या हलव्याचा कलर खूप सुंदर आला आहे. आपण यामध्ये कोणतेही कलर वगैरे टाकलेले नाहीत. जसा गाजराचा कलर होता त्याचप्रमाणे आहे. भरपूर वेळेस हलवा बनवताना गाजराचा हलवा थोडासा काळसर दिसतो. तर तो का काळा दिसतो, त्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त झाल्याच्या नंतर आपला हलवा काळा दिसतो. इथे गोडाला पण व्यवस्थित झाला, फ्लेवरसुद्धा खूप छान आला यामध्ये खवा वगैरे काहीही न टाकता. तर इथे तुम्ही पाहू शकतात की कमी साहित्यामध्ये आपला हलवा बनवून तयार झालेला आहे आणि खायला खूप भारी असा बनवून तयार झाला. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.